लोणंद फलटण पालखी महामार्गावर तरडगाव तालुका फलटण या गावाच्या हद्दीत उड्डाणपुलाजवळ शनिवारी 9:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीला मोटारीनं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झालेत, तर एक जण गंभीर जखमी झालाय। याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की राजेंद्र साहेबराव क्षीरसागर वय वर्षे 40 राहणार गोटेमाळ लोणंद तालुका खंडाळा, अभिषेक धनंजय कनशे वय वर्षे 24 राहणार शेरेचीवाडी तालुका फलटण हे दोघेजण काल रात्री दुचाकीवरून पालखी महामार्गावरून फलटणकडे निघाले होते। ते तरडगावच्या हद्दीत उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येऊन जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला। त्यामध्ये दुचाकीवरील राजेंद्र क्षीरसागर आणि अभिषेक कनशे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर अलंकार फडतरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झालाय, तर मोटारीचंही नुकसान झालंय। मोटार चालक सचिन काशीद हा जखमींना उपचारास न नेता अथवा अपघाताची माहिती लोणंद पोलीस ठाण्यात न देता घटनास्थळावरून पळून गेलाय, असे संतोष साहेबराव क्षीरसागर यांनी लोणंद पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय। लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे हे अधिक तपास करत आहेत।